नमस्कार मित्रांनो, मी एम के ब्लॉगवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही परत एकदा सोयाबीनच्या प्लॉटमध्ये. तर मी दाखवतो तुम्हाला सोयाबीनची अवस्था. तर बघा तुम्ही. जे मित्र आपल्या या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. पण बघणार आहोत सोयाबीनची अवस्था. हा सोयाबीनला 7 ते 8 दिवस पूर्ण झालेले आहेत. तर मी दाखवणार आहे तुम्हाला 8 दिवसानंतरची प्रोसेस सोयाबीनची. सोयाबीन किती छान उगवून आलेलं आहे. व तुम्हाला माझ्या या चॅनलवर सोयाबीनला खतापासून तर काढणीपर्यंत म्हणजे खत, औषध, फवारणी कोणत्या दिवशी, हे सर्व टॉपिक तुम्हाला या एका चॅनलवर मिळतील. प्रत्येक ब्लॉगर जे सांगतात ते आपण नाही सांगत. आपण जे सांगतो ते सर्वांपेक्षा हटके असतं. तर बघू शकतो मित्रांनो, पूर्ण उगवण झालेली. एकदम त्या काठापर्यंत आहे बघा. या प्लॉटमध्ये लावलेले KDS 726 फुले संगम. तर याचे उगवण तुम्ही बघितलेलीच आहे, किती छान झालेले. तरी सोयाबीन कसं आहे तुम्हाला कमेंट करून सांगा. तर चला तुम्हाला अजून काही गोष्टी दाखवते. मित्रांनो, मी चारही कोपरे फिरून दाखवतो तुम्हाला. तरी अशा प्रकारे सोयाबीन उगवून आलेलं आहे. तरी आज सोयाबीनला 8 दिवस पूर्ण झाले. तरी जे मित्र या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. एक सबस्क्राईब तर म्हणतो मी, जास्त काय तुम्हाला काही मागितलं नाही, फक्त एक सबस्क्राईब आणि एक लाईक. मित्रांनो, कोणालाही हेट करणारे खूप जण असतात, पण सपोर्ट करणारे कमी असतात. आणि हेट करणाऱ्यांचा उल्लेख कुठेही होत नाही, परंतु सपोर्ट करणाऱ्यांचा उल्लेख नेहमी होतो. तर तुम्हीही सपोर्ट करा, तुमचाही उल्लेख होईल. पण ज्यांना माझ्या व्हिडिओमध्ये स्वतःचं नाव ऐकायचं असेल तर त्यांनी प्लीज कमेंट करा. त्यांची कमेंट मी रिव्ह्यू करणार आहे. तर सोयाबीनचं शेत आहे बघा. तरी साधारणतः 7-8 दिवस झाले. आता यानंतर याच्यावर करायची आपल्याला फवारणी. पण तुर्तास नाही, फवारणीचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल आपल्या या चॅनलवर. या खालच्या शेतामध्ये किती चांगली उगवून झालेली. आणि हे बघा, बेड पद्धतीमध्ये उत्पन्न वाढायचं, कारण की याच्यामध्ये हवा खेळती राहते व पिकांमधलचं कॉम्पिटिशन कमी होतं व पिकांना हवे असलेले नत्र स्फुरक मिळतात. त्यामुळे सोयाबीनची कोणत्याही पिकाची वाढ जोमाने होते व चांगला माल धरतो त्याला. तर या चॅनलवर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ मिळतील सोयाबीन लागवडीपासून तर काढणीपर्यंतचे. तरी या आपल्या या MK ब्लॉगर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर चला जाऊ पुढे. तुम्ही गेल्या वर्षी तुरीचे काही दाणे पडले होते. हे बघा, हे सोयाबीन आहे आणि आता लावलेली तूर आहे. थोड्या वेळापूर्वी पाहिली काही दाणे पडले होते पहिले, तसेच तूर निघलेली. तर इथे बघू शकता तूरही निघून आलेली आहे आणि सोयाबीनही निघलेलं आहे. तुम्हाला माझे कंटेंट्स कसे वाटतात हे मला कमेंट करून सांगा. व माझ्या या व्हिडिओमध्ये काय बदल हवा आहे हे मला कमेंट करून सांगा. मी तो बदल 100% प्रयत्न करणार आहे की तो बदल मी अंमलात आणेन. तर करा कमेंट लवकर. नवीन कंटेंट क्रिएटर आहो, तर थोडा सपोर्ट हवा आहे.
तर तो तुम्ही द्यालच याची ही मला अपेक्षा आहे. सोयाबीनची जर्मिनेशन किती खास झालेले आहे, उगवून आलेले आहे सोयाबीन. या सोयाबीनला पूर्ण 8 दिवस झालेले आहे. 8 दिवसानंतर अवस्था बघू शकता तुम्हाला, शेततळ दिसत आहे. व याला आता कोणत्याही प्रकारचं 90 दिवसाचं का 60 दिवसाचं औषध मारलेलं नाही. मारू परंतु 10 दिवसानंतर. तोपर्यंत आपलं सोयाबीन जमिनीला प्रॉपर समजून घेईल, म्हणजे रुजून जाईल त्यामध्ये. तर माझे हे नवीन नवीन कंटेंट्स कसे वाटतात हे मला तुम्ही कमेंट करून सांगा. व मी नेचरवर व्लॉग बनवायला हवे का फार्मिंग रिलेटेड बनवायला हवे हे तुम्ही मला सांगा. तर तुमचा काही सपोर्ट नाही भेटला तर मी दोन्ही चालू ठेवीन, नाही तर मग कोणत्याही एका क्षेत्राकडे वळेन. त्यासोबत मित्रांनो मी डिजिटल स्किल सुद्धा शिकत आहे, म्हणजेच की ग्राफिक डिझायनिंग, व्हिडिओ एडिटिंग, सिनेमॅटिक शूट्स, वेडिंग इन्व्हिटेशन्स कार्ड्स. तर तुम्हाला जर हवे बनवून घ्यायचे असतील तर आमची एक संपूर्ण टीम बसलेली आहे. तर कमेंट बॉक्समध्ये नंबर आहे, तुम्ही जरूर संपर्क करा. तरी मित्रांनो मी तुमचा लहान भाऊ तुम्हाला एक विनंती करतो की आपल्या चॅनलवर लवकरात लवकर 500 सबस्क्रायबर हवे अशी माझी नम्र इच्छा आहे. व या व्हिडिओवर 1000 पेक्षा जास्त लाईक आली पाहिजे. तर जर आले तर मी देणार आहे तुम्हाला रिडीम कोड, ते पण 100 रिडीम कोड देणार आहे प्रत्येकाला. कमेंट करा आणि आपापला रिडीम कोड घ्या. प्रायव्हेट देणार आहे रिडीम कोड, परंतु 500 सबस्क्रायबर आणि 1000 लाईक झाले पाहिजे. बघू झाले तर तुम्हाला रिडीम देणार. रिडीम कोड ही हलका नाही, 200 रुपयाचा रिडीम कोड आहे. तो रिडीम कोड बनवायला मला खूप टाइम लागलेला आहे. तर चला दाखवतो तुम्हाला पुढे. मित्रांनो मी MK व्लॉगर भेटतो तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. मित्रांनो तुम्ही सोयाबीनची अवस्था बघितलेली आहे, तरी हे सोयाबीन कसं वाटलं हे कमेंट करून सांगा. व जर्मिनेशन कशी आली ही कमेंट करा. व या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटतो मी तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये.